नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. खडकवासला प्रकल्पातून शहराला पुरवठा होणाऱ्या चारही धरणांमध्ये तब्बल 18 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. म्हणजेच महापालिकेच्या वर्षभराच्या पाणी पुरवठ्याची गरज आता पूर्ण झाल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालंय आणि त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका 18 टीएमसी पाणी उचलते. सध्या या चारही प्रकल्पात 18 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय आणि त्यामुळेच अधिकृतरित्या पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. यंदाच्या पावसाळ्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे या चारही धरणांमध्ये मिळून सध्या 18 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. महापालिका वर्षभरात शहरासाठी जितकं पाणी उचलते तेवढाच पाणीसाठा आता धरणांमध्ये जमा झालाय आणि त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असून पाणीसाठा झपाट्याने वाढतो आहे. शनिवारी 11 तासात खडकवासला क्षेत्रात 2 मिमी, पानशेतमध्ये 15, वरसगावमध्ये 14 आणि टेमघरमध्ये तब्बल 17 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या साठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत मोठा फरक दिसतोय. गतवर्षी याच दिवशी फक्त 5.27 टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा तो थेट 18 टीएमसीवर पोहोचला आहे. पाहुयात सध्या कोणत्या धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे. खडकवासला धरण 1.19 टीएमसी अर्थात 60.26%, पानशेत धरण 6.41 टीएमसी अर्थात 60.18%, वरसगाव धरण 8.50 टीएमसी अर्थात 66.34%, टेमघर धरण 1.86 टीएमसी अर्थात 50.09% पाणीसाठा या धरणांमध्ये आहे. एकूणपणे पाहायचं झाल्यास 17.96 टीएमसी पाणी या चारही धरणांमध्ये उपलब्ध आहे, तर त्याची टक्केवारी पाहिल्यास 61.61% पाणीसाठा या चारही धरणांमध्ये शिल्लक आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.